नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 10 वाजलेत आणि आज आपला पहिला शनिवार म्हणजे श्रावण चालू झालेला आहे. तर मागे भविष्यात आपली वाडी आहे आणि याच्यात भरपूर अशी भाजी लावली आहे, तुम्हाला दाखवतो सुद्धा. तर हे बघा, इथे बघू शकता भाजी लावली आहे. त्याच्यामध्ये दोडकी आहेत, शिराडे आहेत, पडवळ आहेत, काकड्यासुद्धा आहेत आपण लावलेल्या आहेत आणि आपण ही भाजी विकण्यासाठी घेऊन जातो मार्केटमध्ये. तर अजून आले नाही सध्या, अजून आता शेला वगैरे बघू शकता आलेत, बघू शकता इथे थोडे आहेत. हे बघा बारके आहेत, हे बघा अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर अशी शिराड्याला आहे. हा बघा इथेसुद्धा आहे, इथेसुद्धा आहे, लहान आहे अजून थोडे दिवस राहिले की मोठे होतील. तर बघा तिथे एक मोठा आहे, तर आम्हाला वाटतं ना बियांसाठी ठेवलं असेल. हा बघा किती मोठा आहे, बघू शकतात एवढा मोठा आहे. तर हा आपण बियांसाठी ठेवला आहे. पहिला असतो ना जो, आपण तो बियाला ठेवतो. अशा प्रकारे आपल्या भाजी लावलेली आपल्याकडे. तर बघा तिथेसुद्धा एक दोडकी आहे तिकडे, हे बघा इथेसुद्धा आहे, हे बघा इथेसुद्धा आहे, इथेसुद्धा अशी भरपूर आता भाजी आलेली आहे. आणि आज आईसुद्धा घेऊनसुद्धा गेली भाजी. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो बनवायचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला फक्त थोडी एक इन्फॉर्मेशन देणार. तुम्ही थंबनेल बघून आलेच असतील. तर आपल्याकडे झाड दोन्हीसुद्धा आहे, 3 आहेत. एक नॉर्मल साधी हळदसुद्धा आपल्याकडे. तर आपण त्याची काय जास्त काही इन्फॉर्मेशन देणार नाही. फक्त जे 2 आपल्याकडे हळद आहे, काही हळद आहे आणि एक आहे रानगाई हळद. तर आपण त्याची फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर आपली झाडं तुम्हाला दाखवतो तिकडे. सर्वात पहिला तुम्हाला मी एक साधी हळद दाखवतो, जी नॉर्मल हळद असते ती. तर इथे बघू शकता. तर अशा मित्रांनो अशा प्रकारे हळदीचे पान असतात. तर हे नॉर्मल हळदीचे पानं आहे, आपण जे गणपतीला मोदकसाठी घेतो तेच पानं आहे. बघू शकता ही नॉर्मल हळदीची पानं आहे. हे बघा ह्याचं झाडसुद्धा आपल्याकडे आहे आणि अशी पानं असतात, तुम्ही बघू शकता. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आपली जी काळी हळद असते मेन, ती तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो माझ्या जे मागे दिसते तर त्याला काळी हळद बोलतात आणि तीच काळी हळद आहे. तर खूप जणांना माहितीसुद्धा आहे, पण भरपूर जण अजून तरी माहिती नाही. तरी मी तुम्हाला झाडाची ना ओळख करून देतो. तर इथे बघू शकतात सेम हळदीच्या पानासारखी त्याची पानं असतात, पण याचं झाड बघू शकतात भरपूर मोठं असतं. आणि ह्याच्या पानाला बघू शकता अशा मधून आहे ना जांभळी कलरची अशी रेष असते मधून. ही बघा तुम्हाला जवळून दाखवतो. तर अशा प्रकारे ही रेष असते. तर हीच ओळख असते या काळी हळदीची. तर इथेसुद्धा झाड आहे, हे बघा इथेसुद्धा त्याच्या पानाला बघू शकता अशी जांभळी कलरची अशी रेस आहे. हे बघा इथे. तर इथेसुद्धा आहे, हे बघा आपल्याकडे असे भरपूर झाडं आहेत इथे. हे बघा पूर्ण लावलेलं आहे तिकडे आपण अशा प्रकारे. आणि मित्रांनो ह्याला लावण्याची पण एक पद्धत असते. तर आपण असंच झाड कधी काढून आणि लावू नाही शकत. तर हे भरपूर जणांची मान्यता की पूजा वगैरे करून ही झाडं लावली जाते. आणि याची औषधी गुणसुद्धा भरपूर आहेत. आणि मित्रांनो याचा भरपूर घरेलू उपचारसुद्धा केला जातो. म्हणजेच खांदेदुखी, सूजन किंवा स्नायू वेदनासाठी या हळदीचा वापर केला जातो. आणि याचे औषधी गुणसुद्धा भरपूर आहे. मेडिसिन वगैरे औषधामध्ये ह्याचा उपयोग केला जातो तशा प्रकारे. आणि भरपूर जण अजून तंत्रविद्या वगैरे वशीकरण तर ह्याचा वापर केला जातो. ही जास्त प्रभावी मानली जाते तांत्रिक याच्यामध्ये. तांत्रिक म्हणजे काळा जादू वगैरे टोनामध्ये ना ही जास्त प्रभावी म्हणलं नाही, जास्त शक्तिशाली ही हळद आहे. तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारे हळदीची झाडं असते. बघा अशा काही हळदची झाडं आहे आणि अशा प्रकारे पानं इथे खाऊन तुम्ही बघू शकता. त्याला फूलसुद्धा येतो, पण आता सध्या फूल आलेलं नाही याला. तर अशा प्रकारे झाडं असतात. तर हीच आहे ती काही हळद. तर आता आपण बघणार आहोत तर रान हळद बघणार आहोत. तर रान हळद आपल्या जंगलामध्ये भरपूर ठिकाणी आहे, पण भरपूर जणांना अजूनसुद्धा माहिती नाही की रान हळद कशी असते. रान काळी हळदसुद्धा बोलतात आणि काळी हळदसुद्धा बोलतात तिलाच, पण भरपूर जणांना अजून तरी त्याची माहिती नाही. आणि आपल्या जंगलामध्ये एवढी झाडं आहेत ना भरपूर जातात. आणि आपल्या वाडीच्या बाजूला पण झाडं आहेत भरपूर ती. तर तीच तुम्हाला मी रान काळी हळद दाखवत होता. तर बहुशा मित्रांनो जी माझ्या मागे दिसते ही फूलसारखी, तर हिलाच मित्रांनो रान काळी हळद बोलतात. तर ही बघू रान काळी हळद अशी असते मित्रांनो. तर हिला अशा प्रकारे फूल असतो, हे बघा अशा प्रकारे. आणि हिला पिवळ्या रंगाचा फूलसुद्धा येतो आणि जांभळ्या रंगाचा सुद्धा फूल येतो. आणि अशा प्रकारे हळदीची पानं असतात मित्रांनो. हे बघा इथेसुद्धा एक आहे आणि इथे आपल्याला अशा भरपूर ठिकाणी इथेसुद्धा आलेलं आहे. हे बघा इथेसुद्धा आहे. तर ही रान काळी हळद आहे आणि हीच रान काळी हळद आहे मित्रांनो. तुम्हाला डोंगरामध्ये ना कुठे पण सापडणार, भरपूर ठिकाणी आहेत ही रान काळी हळद. तर हिलाच मित्रांनो या वनस्पतीला कुरकुमा अरोमॅटिका असं नाव व्हायचं या वनस्पतीचं. आणि हिला मराठीमध्ये रान हळद बोलतात आणि कस्तुरी हळदसुद्धा बोलतात. तर कस्तुरी हळद हिला का बोलतात मित्रांनो माहिती आहे का?
तर हिची जी हळद आहे ना खालची, तर तिला ना कस्तुरीसारखा वास येतो, म्हणून हिला कस्तुरी हळद बोलतात. आणि खूप ठिकाणी मित्रांनो हिचा औषधीसाठी वापर केला जातो. तर तसंच तुम्ही सांगतो मी तुम्हाला, चेहऱ्यावरचे मुरूम किंवा डाग किंवा टॅनिंग कमी करण्यासाठी याच्या औषधीचा वापर केला जातो या वनस्पतीचा. आणि भरपूर मेडिसिनमध्ये पण याचा वापर केला जातो. चेहऱ्यावरचे जे कोणते स्किनचे जे प्रॉब्लेम असतात, तर त्यासाठी या रान हळदीचा वापर केला जातो. आम्हीची माणसं आहे ना काय करायचे माहिती आहे काय, याची हळदी घेऊन आणि घराच्या मुख्यद्वारच्या दिवालावरती ना मित्रांनो रेखा ओढायचे किंवा काही लिहायचे. तर त्याने करून काय व्हायचं मित्रांनो माहिती आहे, जी वाईट ऊर्जा असते किंवा नकारात्मक ऊर्जा असते, तर ती दूर करण्यासाठी याचा वापर करायचा जास्त. आणि भरपूर ठिकाणी तंत्रविद्या वगैरे वशीकरण वगैरेसाठी पण या औषधीचा वापर करायचे भरपूर वनस्पतीचा. तर अशी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. आणि भरपूर जण चुकीची इन्फॉर्मेशन देतात की ही काळी हळद आहे, तर ही काळी हळद नाही मित्रांनो, हिला रान हळद बोलतात, कस्तुरी हळदसुद्धा बोलतात. तशा प्रकारे ही वनस्पती आहे. तर तुम्हाला जर तुमच्या इथे या वनस्पतीला काय असतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर बघितलं असेल तरी मला कमेंट करा. अशा प्रकारे ही हळद आहे, तर बघू शकतात. तर कुणाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ चॅनलवरती बघायला भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला बाय.